समाजसेवक सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ कडा शहरात शांततापूर्ण निषेध आंदोलन. सामाजिक प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, आंदोलकांची मागणी. सामाजिक न्याय, लोकशाही मूल्य आणि जनहिताच्या प्रश्नावर आवाज उठवणारे समाजसेवक सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ कडा शहरात शांततापूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाने सामाजिक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात दीपक भैया गरुड, संदीप जाधव, रहमान सय्यद, परमेश्वर गोडके, आमजद शेख, कांतीलाल गिरे, अमोल गोडके, बबलू आखाडे, अशोक माने, राम बोडके, ठकाराम दुधावडे, चांगदेव एकशिंगे, धुळाजी लकडे, सचिन घाटुसावे, स्वप्नील साळवे, सुनील गोडके तसेच पत्रकार संजय खंडागळे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले. आंदोलन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. उपस्थितांनी संविधानिक मूल्यावर विश्वास व्यक्त करत सामाजिक प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन केले. लोकसेवा न्यूजसाठी दीपक गरुड, कडा. खाली गुडघा वर पाय. जय जय जिंदाबाद जिंदाबाद. तथागत भगवान बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संतांचे संत कवी, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्याई, ज्यांनी मला समोर बनण्याचे धाडस दिले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी आमचे सर्व देशप्रेमी, संविधान प्रेमी सर्व तिथे हजर झालेले आहेत. कोणी भरपूर लांबून आलेले आहेत. म्हणजे कडा शहरामध्येच नाही, प्रत्येक गावामध्ये अशी संविधान रॅली काढून घ्या, कारण आपले वाद झाले, आपल्या मुळाचा प्रश्न आहे या रॅलीसाठी. त्यासाठी मला सर्वांना विनंती, आपापल्या गावालाच याची रॅली काढा. आणि मी तुम्हाला सांगतो, आपली सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके त्यांचं जे उपोषण असताना दिल्ली इथे त्यांना उपोषण असताना त्यांना पोलीस प्रशासनाने त्यांना उचलून घेऊन गेले. ह्या रॅली या उपोषण दरम्यान जे शाळेचे विद्यार्थी असू, युवक असू, सर्व आले. त्यांना मदतीसाठी त्यांना हे, पण प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांना जी मदत करण्याआधी त्यांना डायरेक्ट लाठीचार्ज केला. लाठीचार्ज करू नका, लाठीचार्ज आमच्या कर्मी, लाठीचार्ज याने पण आम्ही कायद्याला धरून येतं, हे कायद्याला धरून आम्ही कायदा तोडणार नाही. आम्ही सर्व हे बाबासाहेबांचे लेकर आहेत म्हणून आम्ही गप आहेत. त्यासाठी मी सर्वांना आज आपण कडा शहरामध्ये इतकेच देशप्रेमी आणि सर्वप्रेमी सर्वांनी ते यायचं काम आहे. इथं मागायचं कार्य माझं नाही, तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुक गेलेलेच आहे ना, होऊन यायचं या इथं. त्याच्यासाठी मी हे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांचे जो लाठीचार्ज झालेला आहे त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे बरेच असतील, आता मला माहिती नाही नाव, मी आता नाव घेऊ शकत नाही, कारण मी नाव घेतलं तर ते मोठे होते परत. त्यासाठी त्यांचे नाव नाही घ्यायचे बाकीचे. त्यासाठी मी ह्या घटनेचा मी त्यांचा जाहीर निषेध करतो, कारण आमच्याकडे उत्तर आहे, जसं त्याचं उत्तर आमच्याकडे भेटेल. त्यासाठी आम्ही बाबासाहेब आलो होतो. जय भीम, जय शिवराय. जर आशिया खंडामध्ये मॅगसेस पुरस्कार देणाऱ्या माणसाला तुम्ही उचलून नेऊन तुम्ही त्याला नजरकंदेत ठेवत असाल तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. पण आपल्या मागण्या काय येतात की फक्त तुम्ही ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात या परीक्षेमध्ये तुम्ही पेपरचा काळाबाजार करता आणि श्रीमंत लोकांच्या मुलांना पेपर उपलब्ध करून देता आणि गरिबाच्या मुलांचे ज्या पालकांना आणि ज्या मुलांना वर्षे मेहनत घेऊन जर अभ्यास केला. या गावामध्ये सोनम सर आणि दीपक सर यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेलो आहोत. जमण्याचं कारण सोनम सरांना तुम्ही जे उपस्थित आहात तुमचं मत आमचा आभार मानतो, कारण इथे क्रांतिकारक घडवणं आपला विषय असतो आणि तुम्ही ज्या क्रांतीने उभा आहात त्याबद्दल तुमचं स्वागत. शासन ज्या पद्धतीने हे आंदोलन लढतंय हे तुम्हाला समजा माहितीच आहे, पण त्याला एक पाठिंबा आणि त्याचं समाधान म्हणून आज आपण एकत्र आणि हेच पुढं या आंदोलनानंतर थांबण असं काही कोणी वाटून घेऊ नका. कारण यानंतर आपल्या उद्याची जी दिशा आहे ती उद्याच्या आंदोलनाची दिशा ठरवायची.
आणि त्याचबरोबर माझं आणखीन एक तुम्हाला थोडं जागृतीसाठी एक संदेश घ्यायचा आहे. हे तिथं दिल्लीत घडतंय असं नाही, हे आपल्यापाशी सुद्धा घडतंय. कारण आपण 200 लोक इथे एकत्र आल्यानंतर सुद्धा प्रशासन म्हणून इथं कोणी जिम्मेदारीने उपस्थित नाहीयेत किंवा उशिरा उपस्थित येतं किंवा तालुका म्हणून किंवा तालुका प्रशासन म्हणून दंडाधिकाऱ्याचा कोणी माणूस दिसून नाही. या ते म्हणजे हे तुम्ही याच्यातून समजून घ्या. हे आपल्या घरापर्यंत आलंय.